आज आपण बघणार आहोत होममेड आपण जे तेल लावतो ते कसं बनवायचं। या तेलामुळे आपले केस खूप घनदाट होतात आणि केसांना खूप छान शाईन पण येते, केस गळती पण थांबते, केस आपले मजबूत होतात, केस गळती थांबते। त्यामुळं तर बघूया आता आपण हे तेल कसं बनवायचं घरच्या घरी। तर मी इथं त्याच्यासाठी घेतलेलं आहे पॅराशूटचं ऑइल घेतलेलं आहे। ह्या पातेल्यामध्ये मी आता ते टाकून घेतलेलं आहे। इथं घेतले मी ॲलोवेरा थोडी कट करून घेतलेली आहे। इथं काही मेथीचे दाणे घेतलेले आहेत। इथं कढीपत्ता घेतलेला आहे। इथं जास्वंदीचे फुलं आहेत, हे जास्वंदीचं पान आहे आणि हे 2 कापूरच्या वड्या आहेत। तर आता आपण हे सर्व वस्तू या तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि तेलाला 10 मिनिटं उकळून घेणार आहोत चांगलं। आणि त्यानंतर बघू आपण आता कसं बनतंय तेल आपलं। तर आता आपलं हेअर ऑइल अशा पद्धतीने बनलेलं आहे। तुम्ही बघू शकता ते जास्वंदीचे जे फुलं आहे ते आता त्याची पाने पण आणि कापूर पण मेल्ट झालेला आहे। साधारण मी 7 ते 8 मिनिटं चांगली उकळी येऊन दिली होती तेलाला, तेव्हा ते अशा पद्धतीने बनलेलं आहे। आता आपण ते गाळून घेणार आहोत, एका काचेच्या वाटीमध्ये गाळणार आहे आणि त्याच्यानंतर मी एका बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे। तर चला तुम्हाला दाखवते मी। आता मी एका काचेच्या वाटीमध्ये तेल गाळून घेत आहे अशा पद्धतीने। तेलाचा रंग पण बघू शकता तुम्ही, असं बदललेला आहे। पहिलं तर जरा व्हाईट दिसत होता, आता असा येलोइश कलर आलेला आहे फुलांमुळे आणि जे काही आपण पानं उकळून घेतलेले आहे त्यामध्ये कापूर पण घातला आहे, त्यामुळे असा सुंदर कलर आलेला आहे आणि स्मेल पण इतका सुंदर येतोय ना। कापरामुळे आपल्या केसांमध्ये जो डॅन्ड्रफ वगैरे होतो तो पण होत नाही, त्यामध्ये ॲलोवेरा पण होती त्यामुळे पण सुंदर कलर आलेला आहे। आता मी तेल व्यवस्थित एका काचेच्या बाउलमध्ये व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। तुम्ही तेलाचा कलर बघू शकता, किती सुंदर कलर आलेला आहे तेलाचा ॲलोवेरा आणि फुलांमुळे जास्वंदीच्या। तर हे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं। मी महिन्यातून एकदा किंवा 2दा बनवत असते अशा पद्धतीने तेल। मला खूप छान रिझल्ट आलेला आहे। तर तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते। तुम्हालाही नक्की आवडेल, एकदा करून बघा तुम्ही नक्की। थँक्यू।